खरं म्हणजे मला या गोष्टीचा आनंद आहे। मागच्या वर्षी याच दिवशी मी या ठिकाणी आलो होतो आणि त्यावेळी सांगितलं होतं की 10 एकर जमीन ही आम्ही त्या ठिकाणी अधिग्रहित करू, त्याच्यावर मोठं स्मारक आम्ही तयार करू। मी घोषणा केली आणि घोषणा केल्यानंतर गमतीने आमच्या जयकुमार भाऊंना सांगितलं, म्हटलं जयकुमार भाऊ, घोषणा करणं मुख्यमंत्र्याचं काम असतं, पण घोषणा अंमलात आणणं हे मंत्र्याचं काम असतं। त्यामुळे आता जबाबदारी तुमच्याकडे दिली, आता हे स्मारक झालं पाहिजे, ही तुमची जबाबदारी आहे। मला अतिशय आनंद आहे की जयकुमार भाऊंनी रेकॉर्ड स्पीडमध्ये याचं सगळं काम या ठिकाणी पूर्ण केलं। आम्ही त्यांच्या पाठीशी होतो, मी असेल, एकनाथराव शिंदेजी असतील, अजितदादा असतील, आम्ही सगळे आम्ही सांगितलं तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। पण हे मी देखील कबूल करतो की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं झालं असेल की घोषणा केल्यानंतर 1 वर्षाच्या आत जागाही मिळाली, आराखडाही तयार झाला, आराखडाही मंजूर झाला, टेंडरही निघालं आणि कामाची सुरुवात देखील त्या ठिकाणी झाली। असं यापूर्वी कधी घडलं नव्हतं। खऱ्या अर्थानं ही जादू जर कोणी केली असेल तर ती आमच्या जयाभाऊंनी केली, हे मात्र या ठिकाणी मी मान्य केलं पाहिजे। ग्रामविकास मंत्री म्हणून जी जबाबदारी जयाभाऊंना आम्ही दिली, त्या जबाबदारीला सार्थ अशा प्रकारचं कार्य हे त्यांनी करून दाखवलं आहे। आणि आता केवळ स्मारक या ठिकाणी आपण करणार नाही आहोत, तर महिलांना अधिकारिता देण्याकरता, महिलांना सक्षम करण्याकरता ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी असतील, त्याचं प्रशिक्षण या ठिकाणी असेल। आज आपल्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून आपण निर्णय केला होता, ग्रामविकास आणि महिला बालकल्याण मिळून आपल्या ज्या बहिणी आहेत, लाडक्या बहिणी आहेत, त्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवायचं नाही, तर त्यांना लखपती दिदी करायचं। मला सांगताना आनंद वाटतो की या महाराष्ट्रामध्ये 50 लाखपेक्षा जास्त लखपती दिदी या आपण केल्या आहेत। आता यावर्षी 1 कोटीपर्यंत आपण पोहोचू आणि या सातारा जिल्ह्यामध्ये देखील आमच्या 1.5 लाख लाडक्या बहिणी आता केवळ लाडक्या बहिणी राहिलेल्या नाहीत, तर त्या खऱ्या अर्थानं लखपती दिदी आता या ठिकाणी झालेल्या आहेत। त्यामुळे सावित्री आईंचं जे स्वप्न आहे, आज या कार्यक्रमाकरता विदर्भातने आमच्या भगिनी आणि बंधू आले आहेत, मराठवाड्यातनं आले आहेत, उत्तर महाराष्ट्र आले आहेत, पश्चिम महाराष्ट्रातनं आले आहेत, कोकणातनं आले आहेत। या सगळ्या लाडक्या बहिणींना सक्षम करणं ही खऱ्या अर्थानं आमची जबाबदारी आहे। आणि म्हणूनच ज्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ठेवली, ज्यावेळी आम्ही हा निर्णय केला की आमच्या मुलींना उच्च शिक्षण हे मोफत दिलं गेलं पाहिजे आणि ते मोफत देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या योजनेचं नाव आम्ही जर काही ठेवलं असेल तर ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावानं आम्ही ते ठेवलं। आज माझ्या महाराष्ट्रातल्या मुली उच्च शिक्षण हे मोफत घेतायत, ते सावित्री आईंच्या नावानं घेतायत, हे सांगताना मला आनंद वाटतो। आणि या निमित्ताने खऱ्या अर्थानं सावता महाराजांचं जे गाव आहे अरण, त्या ठिकाणी देखील आपण विकास आराखडा तयार केलाय, त्याचंही काम आपण चालू करतो। त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे काही आपल्याला एक भव्य दिव्य अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची आहे, ती व्यवस्था देखील पुढच्या काळामध्ये आपण निश्चितपणे उभं करणार आहोत। आणि हे सगळं करत असताना मला हे देखील सांगितलं पाहिजे की शेवटी महात्मा ज्योतिबा फुलेंनी समाजाला मोकळा श्वास घ्यायला शिकवलं। आणि म्हणूनच ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये आम्ही निर्णय केला की महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला 5 लाख रुपयापर्यंत आरोग्य सेवा, सर्व प्रकारचे इलाज, ऑपरेशन हे आपल्याला मोफत करायचे आहेत, 2,000-2,500 कोटी रुपये दरवर्षी खर्च करण्याचा आम्ही निर्णय घेतला। त्या योजनेचं नाव देखील आम्ही महात्मा फुले जनारोग्य योजना ठेवलं। महात्मा फुलेंच्या नावानं प्रत्येक व्यक्तीला मोकळा श्वास घेता आला पाहिजे, हा प्रयत्न खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी केला। आणि म्हणूनच आज या निमित्ताने मी आपल्याला आश्वस्त करतो की महात्मा ज्योतिबा फुलेंनी दाखवलेला मार्ग, सावित्री आईंनी दाखवलेला मार्ग, या मार्गाने चालण्याचा प्रयत्न आम्ही करू। आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी
एक अतिशय महत्वाची मागणी आलेली आहे आणि जयाभाऊंनी सांगितलंय की या नायगावचं नाव हे सावित्री आईंच्या नावाने करायचं, अशा प्रकारची जी मागणी आली आहे, मी आजच आपल्याला आश्वस्त करतो, या ग्रामसभेने जर असा निर्णय घेतला आणि जयाभाऊंनी तो निर्णय ग्रामविकास विभागाच्या तर्फे माझ्याकडे पाठवला तर विना विलंब 1 मिनिटामध्ये आमचं मंत्रिमंडळ त्याला मान्यता देईल आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं नायगावचं नाव सावित्रीआईंच्या नावाने करण्याचा निर्णय आपण करू, अशा प्रकारचा विश्वास आपल्या सर्वांना मी देतो। पुन्हा एकदा आपण दुरून इतक्या गावोगावून या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत करतो। या यंत्रणेमध्ये आमचे जिल्हाधिकारी असतील, आमचे सीओ असतील, विशेषतः ग्रामविकास विभागाचे सचिव असतील, आमचे सर्व मंत्रिमंडळातले सहकारी असतील, या सगळ्यांनी जी मोलाची साथ हे स्मारक करण्याकरता या ठिकाणी जयाभाऊंना दिली आहे, त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। विशेषतः